जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. भावांनो बघा, SSC-GDचा आपला जो आहे तो लवकरच आपला रिझल्ट येणार आहे. रिझल्टची काही मुलं जे आहे खूप काही कमेंट करत आहेत की व्हॉट्सअपला पण आपल्या आणि जे कॉल बी करत आहेत की रिझल्ट भाऊ कधी येईल का नाही, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील त्याच्यावर एक मी पुन्हा व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, डॉक्युमेंटवरती सेपरेट एक व्हिडिओ बनवेन भावांनो. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल कशावरती व्हिडिओ तुम्हाला पाहिजे. तो सर्कल डेट असो किंवा कुठले डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत, अनव्हॅलिड आहेत, काय काय डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचं असते, काय नवीन मुलं असतील तर त्यांच्यासाठी. आणि खूप सारे जी मुलं आहेत ते याबारीस नवीन आहेत, कारण नवीन मुलांचाच मला जणू लाईक कॉल आला. आता त्यामुळेच भावांनो मी सर्वांनी म्हणत होते, भाऊ तू काही ना काही व्हिडिओ तरी टाक, व्हिडिओ तरी टाक. त्यासाठी भावांनो बघा, कुठलं न इन्फॉर्मेशन नसताना भावांनो कमेंटचा व्हिडिओ म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तरी भावांनो तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा. यामध्ये तुम्ही जे मागच्या व्हिडिओमध्ये जे कमेंट केलं असेल तर ते सुद्धा कमेंट यामध्ये असू शकतो. आणि भावांनो बघा, आजचा पहिला कमेंट आहे दीपक डोभलचा. पहिला कमेंट आहे, भावा माझं 100 आहे आणि नॉर्मलायझेशन मिळून 110 होत आहे. OBC जनरल एरिया होईल का? भाऊ 110 जर OBC होत असेल तर भाऊ चान्स आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुझे की तुझं या ठिकाणी फायनलला होऊ शकते BSFला. ठीक आहे, चान्स आहेत फक्त भाऊ. ठीक आहे, तरी पण भाऊ तू पुढची तयारी चालू ठेव रिझल्ट तर येईपर्यंत. विकी सोळंके म्हणत आहे, नॉर्मलायझेशन रँक ऐकू 15 मार्क दाखवत आहे, रँक मित्राला पण 15 आणि RWS 16 दाखवत आहे, तर किती मार्क वाढू शकतात? तर भाऊ बघ, 15 ते तुझे 17 मार्क वाढू शकतात. ठीक आहे, 15 ते 17 तू कमीत कमी 15 जास्तीत जास्त 17 इतके मार्क 100% भाऊ तुझे वाढणार. आणि गजानन डौल म्हणत आहे, समीर भाऊ मला 106 OBC मार्क आहेत आणि माझ्या शिफ्टला अंकित भाटी सरने 14.65 सांगितले, तर मी किती धरू प्लीज सांग ना, फिजिकल तयारी करू का नाही? भाऊ तू 14 मार्क धर. ठीक आहे, 14 तर तू धरला तर भाऊ तू 120 मार्क या ठिकाणी तुझे पूर्ण पद्धतीने होतील. 120 म्हणले की भाऊ तू सेफ आहेस भाऊ. ठीक आहे, तू सेफ आहेस. बघा आता चौथा कमेंट आहे, भाऊ मला 108 आहेत, OBC फायनल होईल का? भाऊ नॉर्मलायझेशनवर डिपेंड आहे भाऊ. ठीक आहे, चांगला नॉर्मलायझेशन भेटला 17-18 तर 100% काम होईल. प्रशांत म्हणत आहे, महाराष्ट्र PET PST कट ऑफ मेल यो म्हणत आहे URची जो आहे ते 96 ते 98 लागेल. OBC जो आहे तो 95 ते 97 लागेल. EWS जो आहे तो 95 ते 96. SC जो आहे 89 ते 92. ST जो आहे 88 ते 91. भाऊ मला वाटतं की इतका कट ऑफ जो आहे तो सफिशियंट सर राहील. ठीक आहे, असा कट ऑफ जाऊ शकतो कदाचित. पण यामध्ये जे त्याने जो कट ऑफ सांगितलेला आहे थोडं जरा EWS आणि SCमध्ये भावांना थोडंसं फरक आहे, कारण EWS आणि SC हे जे आहे याबारी थोडं लो आपल्याला दिसेल. SC आणि EWS ठीक आहे, थोडंसं लो 2-4 मार्क 2-3 मार्क तर याच्यापेक्षा लो दिसेल भाऊ कट ऑफ. ठीक आहे. किरण वाघ म्हणत आहे, OBC रॉ स्कोअर जो आहे 112.75 भाऊ बेस्ट आहे स्कोअर भाऊ. बोललं आहे भारी स्कोअर आहे तुझा 112.75 म्हणजे खूप चांगला स्कोअर आहे. महेश महाजन म्हणत आहे 1202. भाऊ रँक मित्राची कट ऑफ बघितली का? ओपनची 88 दाखवत आहे. ओपनची 88 दाखवत आहे तर भाऊ 88 थोडी ना ओपनची कट ऑफ जाणार मग. ठीक आहे, गेली तर बरी आहे पर 88 नाही जाणार. ठीक आहे, ओपनची जी कट ऑफ आहे ते 100% 95+ जाईल. 95 + 100% जाईल भावना. ठीक आहे, 87.25 SC जनरल एरिया. भाऊ फिजिकलची तयारी जर तुला करायचं असेल तर फिजिकलची तयारी कर. पण माझं असं म्हणणं आहे फिजिकल करून तुझा काही फायदा होणार नाही. फिजिकल त्यापेक्षा भावांनो तुम्ही वय असेल तर SC आहे तर तुझा वय असेल तर पुढची तयारी चांगल्या पद्धतीनं कर की जेणेकरून तुला फायनलचा सुद्धा टेन्शन राहणार नाही, चांगले मार्क पडू शकतात. ठीक आहे. अवंतिका मेटकरे म्हणत आहे, रॉ स्कोअर 91 आहेत, होईल का काही? फिमेल म्हणत आहे 91 स्कोअर आहे तर खूप छान स्कोअर आहे. ठीक आहे अवंतिका, एकदम बेस्ट स्कोअर आहे. याच्यापेक्षा इथं मुलांनाच इतके इतके मार्क आहेत, तुम्ही कमेंटमध्ये बघू शकता. मुलांना मार्क आहेत 90, 95, 100.
इथे मुली घेत आहेत. तर तुमचा जो स्कोर आहे तो ॲक्च्युली जर बघायला गेलं तर खूप चांगला स्कोर आहे. ठीक आहे, 91. मला वाटतं की तुमचं पूर्ण पद्धतीनं होऊ शकतं आहे. EWS 120 नॉर्मलायझेशन होऊन काम होईल का? 100% होईल भाऊ. प्रतीक काळे, EWS 100% होईल भाऊ. ITBP पोलीस यावेळेस OBCचा कट ऑफ रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. ओपनपेक्षा 10+ मार्काने जास्त घेऊन लिहून घ्या. EWS वाल्यांची बल्ले बल्ले आहे यावेळेस. अरे ओपनपेक्षा 10 मार्क प्लस कसं जाणार भाऊ? 10 मार्क प्लस तर नाही जाणार. ओपनच्या जवळ जाईल किंवा ओपनपेक्षा 1-2 मार्क कमी जास्त जाईल सॉरी. पर 10 मार्क जास्त नाही जाणार. जय हिंद भावा. मागच्या वर्षी कट ऑफने खूप धोका दिला. 104 वरून डायरेक्ट 128 ITBP. होय भाऊ, गेले 100% खूप वाढलेत. कारण बघा, मागच्या भरतीमध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलतो तो सर्कल डेटचा तेच बोलत होते की आम्ही सर्कल डेटप्रमाणे या ठिकाणी घेऊ. पर तसं जर घेतलं असतं तर कट ऑफ खूप कमी गेला असता, 115-16 असा गेला असता. पर त्यांनी जे सर्कल डेटचा काही विषयच काढला नाही. जे आले डॉक्युमेंट तेव्हाच त्यांनी स्ट्रिक्ट केले. पुन्हा कुणाला ओपनमध्ये घातलेच नाही त्यांनी. आहे तसं घेतले. EWS 2024चं का असं ना, 25चं का असं ना, 24-25चा बी EWS असेल तर त्याला बी भरती करून टाकले भावानं. ठीक आहे, खूप असे मुलं आता ट्रेनिंग सेंटरला 1-2 महिने ट्रेनिंग करत आहेत की त्यांच्याकडे सर्कल डेटचे डॉक्युमेंट नव्हते, पण मार्क चांगले होते. तुम्ही डॉक्युमेंटचं काय टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळं कट ऑफ 104 वरून डायरेक्ट 128 ITBP गेलेली आहे. भाऊ 30 दाखवत आहे आणि 25. हा भाऊ म्हणत आहे, स्वराज्य म्हणत आहे भाऊ 30 लाखात आणि 25 लाखात खूप फरक आहे ना भाऊ. होय भाऊ, 30 लाख आणि 25 लाखात खूप फरक आहे. पर भाऊ ते ऑल ओव्हर इंडिया आहे फरक. तर त्या 5 लाखमध्ये पूर्ण भारताचे 28 राज्य जर घेतले तर तू 28ने जर भाग जर गाठला तर भाऊ फरक तुला खूप कमीच दिसणार, जास्त नाही दिसणार. कमलेश म्हणत आहे 97 OBC महाराष्ट्र जनरल एरिया रँक मित्रावर 110 दाखवत आहे, होणार का? भाऊ OBC आहे तर भाऊ चान्स या ठिकाणी बऱ्यापैकी चांगले आहेत. पर भाऊ कमलेश पुढची तयारी कर. मार्क किती पण कमी असेल तरी प्रत्येकाला वाटतं माझं होईल. फक्त एकच सांगतो, SSCचा अंदाज हा आजपर्यंत कोणाला लागला नाही. अंकित भाटी सरांना पण सुद्धा नाही. जोपर्यंत फायनलला नाव येत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. गेल्या वर्षी 21 मार्क जास्त असताना झालं नाही, त्यामुळे SSCचा अंदाज लावू नका. समीर इनामदारचं ऐका खरंच. थँक्यू भावा. सचिन म्हणत आहे बघा भावांनो, SSCचा अंदाज कोणी लावू शकत नाही, हा ॲक्युरेट आहे. कारण 21 मार्क, 22 मार्क, 23 मार्क इतके कट ऑफ जास्त जात आहे, प्लस होत आहे. तरी काय आपण अपेक्षा धरणार? मागच्या वर्षीचं जे बघितलं, आता आपण यावर्षी असं होऊ नये की यावेळेस जर 21+ मार्क वाढले तर यावेळेस 22-23 होऊ नये, कमी व्हावं, परत जास्त होऊ नये, एक अपेक्षा. त्यानंतर पूर्ण आपले अंदाजे चुकतील. कारण आपण जे आहे प्रिव्हियस इयर डाटावरती जे कुठले बी कट ऑफ जे टाकून बोलतो असतो प्रत्येकजण, प्रिव्हियस इयर कट ऑफ धरून. मग प्रिव्हियस इयर कट ऑफमध्ये जितकी वाढली होती मेडिकल फिजिकल झाल्यानंतर आपण तितकं वाढवायचं कमी करतो, किंवा त्यापेक्षा 1-2 मार्काने आपण कमी धरतो, किंवा इतकी कट ऑफ जाईल. फिजिकल मेडिकलमध्ये काहीतरी गेल्या बारीपेक्षा या बारीवरती फरक पडला असेल, त्यामुळे 1-2 मार्क कमी जाईल म्हणून आपण धरतो. पण उलट काय होतं, आपल्याहून जास्तच जात आहे कट ऑफ, कमी काही नाही कट ऑफ. ठीक आहे, तर त्याच्यामुळं जोपर्यंत अंगावर वर्दी नाही तोपर्यंत थांबायचं नाही, अभ्यास करत राहायचं. मनोज जाधव कुठं गेली कट ऑफ लो जाणार म्हणून? अरे बाबा, कोण म्हणतंय मनोज कट ऑफ लो जाईल? ठीक, लो कट ऑफ जाणारच नाही. तू बघ, 20 मार्काचा 100% गॅप असणार. जर फिजिकल कट ऑफ हा जर EWSची जर 90 लागली तर तो तेच 100-110 जाणारच ना. 110 ते 112 ते 110 कट ऑफ राहणारच. मग जर 90 गेला तर मग हा लो झाली का? 20-22 मार्क कट ऑफ वाढत आहे म्हणजे लो कट ऑफ थोडी झाली. 52 CRPF कमांडो म्हणत आहे, 52 ज्यांचा स्कोर 110च्या आत
त्यांनी काही आशेवर राहू नका. बिलकुल सही आहे भाऊ. आपापल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या परीक्षेची तयारी करा, कारण तुमची ही आशा फायनल कट ऑफ लागेपर्यंत राहते आणि ज्या दिवशी फायनल कट ऑफ लागतो त्या दिवशी समजते, पण नंतर वेळ निघून जाते. अभ्यासाला वेळ नाही मिळत, इसलिए बता रहे हैं, हकीकत को समजो लाला. होय लाला, सगळेजण ना तेच समजावतोय की बघा की तुम्ही बघा भावांनो, या ठिकाणी हा जो भाऊ आहे CRPF बघा 0.2 मार्काने कटलेला आहे. मी सुद्धा तुम्ही मागच्या किती का व्हिडिओ बघा, याचं कमेंट 100% घेतलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये या भावाचं कमेंट तुम्हाला दिसणार नाही असं नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये हा कमेंट दिसेल. हा भाऊ 0.2 कटलं आहे, मार्क नाही भाऊ, 0.2 कटलेला आहे. तरी तुम्ही विचार करू शकता याच्यावर काय बितली असतील. ठीक आहे, तरी अभ्यासाला लागा. ठीक आहे, तुमचा स्कोअर चाहे काय का असं, अभ्यासाला लागा भावांनो. अभ्यास करत राहा. अभ्यासानं काही आपलं काय वाकडं बिकडं होत नाही. अभ्यास करत जितका अभ्यास चांगलं करचाल तितकं आपलंच फायदा आहे. आणि बघा योगेश म्हणत आहे, योगेश भाऊ बघा, योगेश म्हणत आहे महाराष्ट्र 122 ते 127 OBC फायनल. भाऊ इतका मेरिट जास्त नाही जाणार, 4-5 मार्क कमीच दर, इतका मेरिट जास्त नाही जाणार. ठीक आहे. प्रसाद म्हणत आहे 106.75 होणार का EWS. एज 20 आहे दादा, समज नाही काय करू. भाऊ तुझी जर एज 20 आहे तर आम्ही 24 वर्षाचे टोनगेत आलो. 106 मार्क आहेत, खूप छान मार्क आहेत भाऊ. यामध्ये पण चान्स आहे, पर भाऊ तू पुढची तयारी चालू ठेव. ठीक आहे. अक्षय भाऊ रॉ स्कोर 106 प्लस NCC 8 नॉर्मलायझेशन 6 टोटल 120. काही चान्स आहेत का प्लीज रिप्लाय. भाऊ 100. आकाश सुलताने 100% चान्स आहेत. 100% मी तर म्हणतो होईल. ठीक आहे. अनिकेत म्हणत आहे 137 OBC विदाउट नॉर्मलायझेशन, मागच्या वर्षी 143.35 मेडिकल अनफिट. बापरे, 137 मार्क आहेत. तर भाऊ यावर्षी जे मेडिकल तुला पॉईंट भेटलं होतं ना भाऊ, ते भाऊ क्लिअर करायचे प्रयत्न कर. ते क्लिअर झाल्यानंतर तू 100% भरती झाला असं समज. तुझी जी आहे आता, तू पेपरामध्ये बाहेर पडणार नाही, तू फिजिकलमध्ये नाही बाहेर पडणार. तुझं आता फक्त तू जेव्हा तुझं मेडिकल पॉईंट जो आहे तो दिलता मागच्या वर्षी, तो जर क्लिअर झाला 100% तू भरती झाला समज. तुला कुठली गोष्ट अडवणार नाही, फक्त तुझं मेडिकल तुझ्यासमोर येणार आहे. दिग्विजय म्हणत आहे 117.25 EWS 100% होईल भाऊ, 100%. 126.75 OBC CISF होणार का. 100% होईल. ठीक आहे, 100% होऊन जाईल. इथं म्हणत आहे रॉ स्कोर 105.50 OBC होईल का फायनल, प्लीज रिप्लाय बाय महाराष्ट्र. OBC भाऊ इथं चान्स कमी आहेत. ठीक आहे, तयारी चालू ठेव भाऊ. ठीक आहे, तयारी चालू ठेव. नॉर्मलायझेशन चांगला झाला तर नशिबाने भेटू बी शकते किंवा नाही पण. ठीक आहे, त्यामुळे तयारी चालू ठेव. हर्षल म्हणतं 115 मार्क आहेत आणि 8 नॉर्मलायझेशन 123 OBC होईल का. 100% होईल 123ला. 108 OBC EWS महाराष्ट्र. EWS 108 तर भाऊ चान्स आहे. ठीक आहे, होईल. तरी भावांनो तुम्ही बघा, इतके कमेंट होते आपल्याकडे. सर्व मुलांना जे मार्क कमी बनवाले आहेत. 110च्या खाली भरपूर मुलं आहेत, भरपूर अपार मुलं आहेत 110च्या खाली. 109, 110, 100 ते 110 मध्ये खूप मुलं आहेत. तुम्हाला खूप भेटणार. ठीक आहे, ढीग भरलेला आहे, गबाळ इथंच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. खूप मुलं भरलेलं आहे. त्यासाठी बघा कटअपचं काय टेन्शन घेऊ नका. कटअप जे जाणार आहे ते फिजिकलचे कटअप जाईलच. ते मला वाटतं की एप्रिल लास्टपर्यंत आपला जो SSC GDचा रिझल्ट येईल तोपर्यंत भावना फिजिकलचा त्यांना वाटतं आहे की चांगला स्कोर माझा येईल, माझा होईल. तरी त्यांनी प्लीज करून फिजिकल अनफिट होऊ नका. फिजिकलची चांगली तयारी करा. आतापासून जर कोणी जागं झालं नसेल तर फिजिकलची तयारीला लागा भावांनो. ठीक आहे, 5 किलोमीटर आहे आणि 5 किलोमीटरला आसान तुम्ही समजू नका, तो सुद्धा एक दिवशी वाट लागतो. काही मुलांना गेल्या भरतीमध्ये 142-45 मार्क होते, ते सुद्धा फिजिकल फेल झालेले आहेत. तर काही असं करू नका. तुम्ही खूप मेहनत करता, अभ्यास करता, मार्क चांगले पडता, फिजिकल फेल होता, काही मतलब नाही याच्याशी. आणि जे एक मुलं असतात त्यांना 100 आणि 120 या रेंजमध्ये मार्क पडतात त्यांना, आणि त्यांचा फिजिकल एकदम टफ असतो. काय त्यांना कसं का पळवणार, ते पळणार म्हणजे पळणारच.
तर तुम्ही बी त्या पद्धतीनं मेहनत करा, फिजिकल द्या, चांगल्या पद्धतीनं फिजिकलची तयारी करा. भेटू भावांनो अशाच व्हिडिओसाठी पुन्हा एकदा. जय हिंद.